सोलापूरचं नावलौकिक करण्यासाठी अनेक माध्यमे आहेत, म्हणून आपल्या माध्यमातून परीस या नावानं खरोखरच परीस म्हणून सोलापूरचं एक आपलं आठवण राहील किंवा उत्तेजन लोकांचं उत्तेजन वाढेल. त्याचबरोबर लोकांना एक प्रकारचं त्यांना हे मार्ग मिळेल की आपण जे उत्तीर्ण झालेले अभियंता पदावर उत्तीर्ण नसून महाराष्ट्रामध्ये चांगल्या मार्काने नंबरवर निवडून म्हणजे विजयी म्हणजे पास झालेले आहेत. त्याबद्दल आपल्या सोलापूरबद्दल आणि आपण उत्तीर्ण झाल्याबद्दल काय कष्ट घेतलं किंवा काय आपण प्रयत्न केला त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. धन्यवाद. मला संधी दिली बोलण्यासाठी. तुमचे सर्वात प्रथम हे चॅनलचे आभार मानतो आणि सर्व लोकांचे आभार मानतो. तर बघा, जसं म्हणलात की आपण आपला जो जन्म आहे तो काहीतरी कारणासाठी झालेला असतो. कुठलाही व्यक्ती असेल, जर पृथ्वीवर जन्म घेतलाय तर असंच दिलेला नाही आहे त्याला जन्म, त्याच्या मागं काहीतरी कारण आहे. आणि त्यालाच एक गोष्ट आहे खरं तर. आता सर्वात प्रथम म्हणतो की सक्सेस मिळणं नाही मिळणं ही त्याच्या चॉईसवर डिपेंड आहे. लाईफ काय आहे म्हणजे आयुष्य काय आहे तर एक जर्नी आहे. कशामध्ये? तुमच्या जन्मात आणि मृत्यूमधली एक प्रवास आहे आयुष्य म्हणजे. तर त्या प्रवासात तुम्ही कुठले निर्णय घेता आणि कसे घेता ह्याचा परिणाम तुमच्या प्रवासात होत असतो. आता समजा की पहिलीपासून ते 10वी पर्यंत तुम्ही कुठल्या शाळेत जायचं नाही जायचं हा पहिला निर्णय घ्यावा लागतो. 10वी नंतर परत कुठल्या कॉलेजला जायचं नाही जायचं तुमच्या मार्कवर ठरतं, तुमच्या निर्णयांवर ठरतं. त्यानंतर पण तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का इंजिनियर व्हायचं आहे का अजून काय व्हायचं आहे हे तुमच्या चॉईसवर असतं. म्हणजे तुम्ही जे निर्णय घेत असता तसं होतं. मला आजकाल काय झालंय की जास्त करून शो ऑफ करतात लोक की मी सक्सेस मिळवली, माझ्यासारखं व्हायला पाहिजे. मला एवढं सांगायचं आहे काही मुलांना की सक्सेस कुणाला भेटती थोडंसं समजून घ्या यामध्ये, की त्या लोकांना भेटती ज्यांना खरंच त्याची आवड आहे त्या गोष्टींची. मी म्हणत नाही की नुसता अधिकारी म्हणूनच सक्सेसफुल आहेत लोक. बघा, इतर क्षेत्रात पण बिझनेस असेल, पॉलिटिक्स असेल, अजून कुठली गोष्ट असेल, नोकरी पण असेल प्रायव्हेटमध्ये, त्यात पण लोक सक्सेसफुल आहे. ते का असतील सक्सेसफुल त्यात? कारण ते त्यांच्या आवडीचं काम करतात. मला हेच सांगायचं आजकाल की तुम्ही तुमची आवड जपली पाहिजे, जे पॅशन आहे ते जपलं पाहिजे. जे मी सिव्हिल इंजिनिअरिंग लहानपणापासून माझं पॅशन आहे ते जपलं. आता दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की जे पास झाले त्यांचा विचार करणारे तर खूप लोक आहेत, त्यांना अभिनंदन करणारे खूप लोक आहेत. जे नापास झाले किंवा 2 मार्कांनी 1 मार्कांनी गेले त्यांचं काय? त्या मुलांना मला खरं तर काहीतरी सांगायचं आहे की बघा, आयुष्यात भरपूर फेलियर येतात. आता जसं की माझ्याबरोबरच मी जवळपास 50, 60, 70 गव्हर्नमेंट एक्झाम दिल्या असतील माझ्या आयुष्यात. असं नाही की पहिली परीक्षा आहे की ती लगेच दिली आणि पास झालोय. मला परीक्षा देण्यापेक्षा परीक्षेत नापास व्हायला जास्त आवडतंय. खरी तर ही पहिली गोष्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ही सवय लावून घेत नाही स्वतःला नापास करून घ्यायची, तोपर्यंत तुम्ही पास नाही होत. सगळ्यात पहिले हे तुमच्या माइंडसेट बदला की मी बसलोय कुठंतरी आणि पासच झालं पाहिजे, माझा सत्कारच झाला पाहिजे. आणि डोक्यातून काढून टाका ही गोष्ट. तुम्ही फक्त करत राहायला पाहिजे हे डोक्यात ठेवा. जसं की ब्रश करणं असेल, रोज आंघोळ करणं असेल, आपण आंघोळ करून दाखवतो मला सत्कार करा, असं नाही आहे. आपण आवड आहे किंवा एक हॅबिट आहे, करावंच लागतं. ते ब्रश करावाच लागतो, दात घासायचं लागतं, तर आंघोळ करायचं लागते. तसं मुलांनी ठरवलं पाहिजे की अभ्यास करायचाच आहे. पास हो नापास हो फरक पडत नाही. पुस्तक उघडा आणि अभ्यास करा. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही सक्सेसपेक्षा हॅबिच्युअल व्हा, की हॅबिट बनवा पुस्तक बुक रीडिंग. आणि जोपर्यंत हे नाही करत, तुम्ही बघा टॉपचे जेवढे लोक आहेत, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, जेवढे पण असतील, ते सगळ्यांनी कमीत कमी इतकं रीडिंग केलं त्यांच्या आयुष्यात की त्यांना काही उरलेलं नाही आता त्यांना सक्सेस मिळवण्यासाठी. तर बुक रीडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि जे नापास झालेत किंवा जे काटावर हे झाले तर असं समजू नका की संपलंय.
उद्याचा दिवस काय घेऊन येईल ऑपॉर्च्युनिटी हे माहीत नसतं आपल्याला. उद्यासाठी थांबा हे खूप इम्पॉर्टंट आहे की उद्याचा दिवस तुमचा असू शकतो ह्याच्यावर भरोसा ठेवा. कारण कसं सरप्राईज आहे, आपलं जग कनेक्टेड आहे म्हणतो ना, वेगळ्या वेगळ्या लोकांशी कनेक्टेड आहे. कुठून कोण तुम्हाला काय संधी देईल आणून तुमच्यासाठी हे तुम्हालाही माहीत नसतं. म्हणून आपण थांबलं पाहिजे. आपल्याला समजा एखादं फेल्युअर केलं तर त्या डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही हा विचार केला काहीतरी चांगल्यासाठी घडलंय. आणि माझं एक खूप फेमस वाक्य आहे, माझ्या घरच्यांना मी सारखं म्हणतो, मी जेव्हा ह्या एमपीएससीला मी जास्त अभ्यास केला नाही खरं तर, ह्याच्यापेक्षा मागच्या एमपीएससीला ना मी ह्याच्यापेक्षा डबल अभ्यास केला. पण त्या एमपीएससी ती माझी 3 मार्कांनी गेली आणि त्याचं इतकं दुःख झालं. पण मी घरी येऊन घरच्यांना एक वाक्य म्हणलो की जो कुछ होता है अच्छे के लिए होता है. घरचे मला रागवायला लागले, अरे काय तू नापास झालाय, जो कुछ होता है अच्छे के लिए होता है. म्हणलं काहीतरी कारण असेल, आपल्याला माहीत नसतं ते काय कारण होतं. मे बी ते ह्या परीक्षेत रँक असेल. म्हणजे मला हे सांगायचंय की असं नाहीये की यार सगळं संपलं, आपल्याला ग्राउंडवर राहायचंय. बघा, सगळ्यात पहिले कुठल्याही खेळाचा एक रूल आहे. काय खेळाचा रूल? कुठल्याही स्पर्धेचा एक रूल आहे, खेळाचा रूल आहे, तुम्हाला ग्राउंडवर यावं लागेल. हा रूल आहे पहिल्यांदा. जोपर्यंत ग्राउंडवर येणार नाही तोपर्यंत क्रिकेट खेळणार कसं, फुटबॉल खेळणार कसं, अभ्यास पण करणार कसं. तसं अभ्यासाचं पण एक ग्राउंड आहे, ते तुमचं ते ग्राउंड सोडू नका. जर तुम्ही खेळाच्या बाहेर जाताय म्हणजे काय, ग्राउंड सोडताय. ग्राउंड जर नाही सोडलं तर तुम्ही खेळात आहात अजून पण. तिथं पडा हारा काय करा पण ग्राउंडवर राहा. मला हे सांगायचं आहे. आणि एवढं सांगतो की उद्याचा दिवस तुमचा असू शकेल, याच्यावर खरंच विश्वास ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची गोष्ट आहे, मी आता खूप बोलणार नाही, ऑलरेडी टाइम आय थिंक लिमिट क्रॉस झालेलं आहे. पण जेव्हा वेळ भेटेल एक व्यवस्थित सेमिनार घेऊन मी तुम्हाला पॉवर काय आपल्या सबकॉन्शियस माइंडची आणि लॉची, आणि खरंच इथल्या मुलांसाठी सोलापूरमध्ये खास करून मला सांगायचं की सिव्हिल इंजिनिअरिंगचे जास्त इथं कोचिंग नाही आहे, क्लासेस नाही आहेत. आपल्याला पुण्यात मुंबईत जावं लागतं. तर 100% आज न उद्या आम्ही इथं कोचिंग क्लासेस चालू करू, इथल्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करू हा शब्द देतो. आणि इथल्या गरीब मुलांना, गरजू मुलांना आम्ही मार्गदर्शन करू. 100% त्यांना उद्या इथून महाराष्ट्र शासनात पोहोचू असा एक शब्द देतो. आणि तुमचे फक्त आम्हाला काही नको, आम्हाला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. थँक्यू. धन्यवाद.